दरम्यान याच प्रकरणामधल्या 5 आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आणि यामध्ये तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी अशा 5 आरोपींचा सहभाग आहे आणि या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर याच प्रकरणाची आरोपी आणि कंपनीमधील HR अश्विनी चैनानी हिला देखील काल पुण्यामधून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। तिला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। या प्रकरणामध्ये दाखल झालेल्या 9 गुन्ह्यांचा SITच्या टीमकडून तपास सुरू झाला आहे। आरोपी मेहरबान न्यायालयात हजर करण्यात आले होते। एक जो पूर्वीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये एक महिला आरोपी हजर करण्यात आली होती, त्याच्यासाठीचे वकील दुसरे होते। आज जो इतर आरोपी जे हजर करण्यात आले त्यांच्या वतीने मी, बाबा सय्यद साहेब, हनीफ शेख आम्ही लोकांनी काम बघितलं। त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही। त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल। अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।